नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टीकडनं प्रेफरन्स लिंक ओपन झाली आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला 19 तारीख आहे. सो यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय की जर माझी एकापेक्षा जास्त योजनेसाठी जर निवड झाली असेल तर मी प्रेफरन्स देताना कोणत्या योजनांसाठी द्यायला पाहिजे. या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचं उत्तर समजून घ्या आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होईल हे लक्षात घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. त्यातलं बघा, किती योजनांसाठी पसंतीक्रम देता येणार आहे तुम्हाला, तर त्यांनी सांगितलेलं नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला एकाच योजनेसाठी पसंतीक्रम देता येणार आहे. एकापेक्षा जास्त योजनेसाठी पसंतीक्रम देता येणार नाही. मग कोणत्या योजनेसाठी पसंतीक्रम द्यायला पाहिजे, मी एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल, तुमची निवड झाली आहे MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि तुमची निवड झाली MPSC राज्यसेवासाठी. मग दोघांपैकी तुम्ही कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे? नो डाऊट पहिला प्रेफरन्स तर इग्नाइट अकॅडमीला द्यायला पाहिजे. सो इग्नाइट अकॅडमी तुम्हाला, जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि सी घेणार असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्ग प्रोव्हाइड करणार आहे, ज्यामध्ये महेश पाटील सर आहे, यशवंत सोलाट सर आहे, सचिन ढवळे सर आहे. त्याचबरोबर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची ही टीम सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. स्पेशल शिक्षक प्लस सर्वोत्तम शिक्षक दोघं एकत्र मिळणार तुम्हाला. याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत, पुढे मी सांगतो तुम्हाला. सेम तुम्ही इग्नाइट अकॅडमीकडनं MPSC राज्यसेवेला प्रेफरन्स दिला तर तुम्हाला MPSC राज्यसेवेमध्ये हे स्पेशल शिक्षक तुम्हाला असणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुशील बारी सरांचा कोर्स सुद्धा इथे तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे इथे उपलब्ध असणार आहे. सो आता बघ, मुद्दा हा आहे की सर माझं राज्यसेवेला पण निवड झाली आहे आणि माझं कंबाईन ग्रुप बी ला पण निवड झाली आहे, तर मी कशासाठी घेऊ? आता याच्यामध्ये काय मुद्दे महत्वाचे लक्षात घ्या. त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. अजून एक उदाहरण काही विद्यार्थ्यांचं असं असू शकतं की सर माझं पोलीस सैन्य भरतीसाठी निवड झालेली आहे आणि IBPS साठी पण निवड झाली आहे, सो मी कोणता कोर्स घेऊ? तुम्हाला पोलीस भरतीसाठी सुद्धा इग्नाइट अकॅडमीकडनं जो स्पेशल शिक्षक वर्ग आणि सर्वोत्तम शिक्षक वर्ग असणार आहे तो इथे पण तुम्हाला असणार आहे आणि इथे पण असणार आहे. इथे तुम्हाला बघा, स्पेशल शिक्षक वर्ग प्लस तुम्हाला प्रदीप पाटील सर आहे, सचिन अरोरा सर आहे, दीपक जाधवा सर आहे, त्यानंतर आम्ही स्वतः आमची टीम सुद्धा इथे अवेलेबल आहे. म्हणजे सगळे हे स्पेशल शिक्षक वर्ग आणि सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला IBPS ला पण आहे, इथे पोलीस भरतीला पण आहे, बाकीचे फीचर्स पण आहे, पुढे सांगतो मी तुम्हाला. आता कोणता निवडला पाहिजे, तर महत्वाचे मुद्दे बघा. लाभ फक्त दोनदा घेतो, लक्षात ठेवा. लाईफ मध्ये तुम्ही लाभ दोनदा घेऊ शकता. म्हणजे सपोज बार्टीकडनं तुम्ही इथे लाभ घेताय, मग फॉर एक्झाम्पल तुम्ही 2023 ला एखादा लाभ घेतला असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही MPSC राज्यसेवेचा लाभ घेतला असेल, 2024 ला तुम्ही MPSC कदाचित MPSC म्हणूया इथे MPSC कंबाईनचा घेतला असेल आणि इथे घेतला असेल MPSC राज्यसेवेचा, तर हे दोनदाच तुम्ही घेऊ शकता. जर आता तुमचं 2025 ला निवड झाली तर तुम्ही तिसऱ्यांदा लाभ घेऊ शकत नाही. हा मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा, पुढील वर्षी घेता येणार का, तर यस घेता येणार. कोणाला घेता येणार? तुम्ही दोनदाच घेऊ शकता. आता सपोज तुमचं दोन ठिकाणी निवड झालंय, एक म्हणतो मी तुम्हाला MPSC राज्यसेवेला निवड झालंय आणि दुसरं तुमचं निवड झाली MPSC कंबाईनला निवड झाली. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला कोणता घ्यायचा, हा घ्यायचा की हा? त्यातला पुढील वर्षी घेता येईल, पण कधी कसं बघा. तुमचा निवड कशी होती, लाभ कसा घेत होतो, तुम्हाला चढत्या क्रमाने घेता येतो. सपोज तुम्ही जर क्लास 3 ला क्लास 4 ची निवड झाली असेल तर क्लास 3 ची निवड करू शकता. क्लास 3 झाली असेल तर क्लास 2 घेऊ शकता. क्लास 2 झाला तर क्लास 1 ची निवड करू शकता. म्हणजे जे कोर्सेस आहेत ना, त्यामधून क्लास 4 ची कोर्स आहे, क्लास 3 चा आहे, क्लास 2 चा आहे, क्लास 1 चा आहे, ह्या क्रमाने तुम्ही निवड करू शकता. जर तुम्ही या वर्षी कंबाईनची निवड केली, तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. कशासाठी? कंबाईन राज्यसेवेसाठी घेता येईल. पण जर तुम्ही आता जर राज्यसेवेची निवड केली तर पुढच्या वर्षी तुम्हाला कंबाईन घेता येणार नाही, पोलीस भरती घेता येणार नाही, IBPS घेता येणार नाही किंवा MES पण घेता येणार नाही, तुम्हाला UPSC घेता येणार आहे. सो लक्षात घ्या, हा चढता क्रम आहे. तुम्ही ह्या वर्षी कंबाईनचा जर प्रेफरन्स घेतला तर तुम्हाला पुढच्या वर्षी एक ऑप्शन शिल्लक राहतो, कारण दोनदा तुम्हाला लाभ घेता येतात. हा झाला दुसरा मुद्दा क्लिअर. नंतर कोर्स कालावधी व मासिक शिष्यवृत्ती अमाऊंट किती असणार आहे? आता राज्यसेवेचा विचार जर केला तर राज्यसेवेला तुम्हाला दर महिन्याला बघा 11 महिन्यांचा कोर्स आहे आणि कंबाईनचा विचार केला तर हा 6 महिन्यांचा कोर्स आहे. तुम्हाला 11 महिने प्रत्येकी 10,000 मिळणार आहे, इथे 6 महिने प्रत्येकी 10,000 मिळणार आहे. इथे वन टाइम तुम्हाला 12,000 आहे, इथे पण 12,000 आहे. याचा विचार केला तर राज्यसेवेला तुम्हाला 1,22,000 अमाऊंट मिळणार आहे एका वर्षात किंवा 11 महिन्यामध्ये.
आणि त्या कंबाईनला 6 महिन्यात तुम्हाला 72,000 रुपये मिळणार आहे. सो हा पण मुद्दा लक्षात घ्या. मग तुम्हाला इथे जो मासिक अमाऊंट मिळणार, शिष्यवृत्ती मिळणार आहे ती कोणती जास्त आहे हा पण नीट विचार करा. म्हणजे दोन गोष्टी, हा एक विचार करा, हा एक विचार करा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या की मला कोणत्या ठिकाणी जायचंय. सेम तुम्ही जर IBPS बँकिंगला गेला आणि पोलीस भरतीला गेला तर IBPS बँकिंगला तुम्हाला जी शिष्यवृत्ती मिळते ती आणि पोलीस भरतीला जी शिष्यवृत्ती मिळते ती ही पण थोडीशी विचारात घ्या. जसं की इथे विचार केला तर तुम्हाला 6 महिने 6,000 मिळणार आहे आणि इथे तुम्हाला 6 महिने प्रत्येकी 10,000 मिळणार आहे आणि वन टाइम विचार केला तर 12,000 मिळणार आहे. हा पण विचार तुम्ही करा. सो हे मुद्दे जर लक्षात घेतले तर तुम्हाला निवड करणं सोपं जाणार आहे. हा मुद्दा. नंतर एका वेळेस मिळणारी अमाऊंट किती असणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. सो हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. आता मग याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, जास्त विचार न करता तुम्हाला कोणत्या एक्झामला टार्गेट करायचंय, फॉर एक्झाम्पल कंबाईनला करायचंय, राज्यसेवा करायचं, घेऊन टाका. एका वर्षात चांगली तयारी होईल. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे. सो एका वर्षात खूप चांगली किंवा 11 महिने 6 महिन्यात खूप चांगली आम्ही तुमची तयारी करून घेणार आहोत. त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज. काळजी करू नका. का मी तुम्हाला म्हणतो असं, कारण तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्ग आम्ही तुम्हाला देतो. बघा, महेश पाटील सर, सोलाट सर आहे, ढवळे सर आहे. त्यानंतर स्टडी मटेरियल तुम्हाला आप्पा हातनोरे सरांचं जी अकॅडमी आहे लोकसेवा, या लोकसेवा पब्लिकेशनची बुक्स नोट्स रूपात अद्यावत झालेली नोट्स तुम्हाला मिळणार आहे. त्यांचं कंबाईनचं गट कचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अपडेट झालं बुक्स सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहोत या कोर्सेस बरोबर. आणि तुम्हाला इथे बघा, हे कोर्सेस तर आम्ही तुम्हाला फ्री देतोच आहे, हे नोट्स पण तुम्हाला फ्री देतोय. महेश पाटील सरांचं शाश्वत अकॅडमीचं 0 एररचे मराठीचे बुक्स आणि PYQ चे बुक्स सुद्धा अवेलेबल आहे. सालोट सरांचे तुम्हाला मराठीचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. पाठीमागच्या वर्षी विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलंय. विद्यार्थ्यांचा फीडबॅक घ्या, तुम्हाला ते सांगतील. आवश्यक सर तुम्हाला अभ्यासिका पण अवेलेबल आहे. वैयक्तिक स्तरावर तुम्हाला मार्गदर्शन आहे. ऑनलाईनचे इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती जेवढे ऑनलाईनचे कोर्सेस अवेलेबल आहे, कोणताही कोर्स तुम्ही घेऊ शकतात, आम्ही तोही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. आणि ग्रो अकॅडमी तुम्हाला बघा, ग्रो अकॅडमीची टेस्ट सिरीज असतात, त्या टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. सो हे सगळे तुम्हाला अभ्यास साहित्य आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. हे सगळं अभ्यास साहित्य तुमच्या बरोबर असणार आहे. इग्नाइट अकॅडमी तुमच्यावर असणार आहे. सो नक्कीच इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्या. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म आहे, तो भरून आमच्याकडे पाठवा. तुम्हाला डिटेल्स PDF आम्ही पाठवून देऊ आणि कॉन्टॅक्ट करायला तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि तुम्हाला जर शाखेला व्हिजिट करायचं असेल इग्नाइट अकॅडमीच्या, तर बघा ह्या शाखा आहे, पुण्याला पण आहे, छत्रपती संभाजीनगरला पण आहे, नाशिकला पण असणार आहे. सो नक्कीच या ठिकाणी विचार करा, तुमचं एकापेक्षा जास्त कोर्सेससाठी निवड झाली असेल तर कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि कोणती अकॅडमी संस्था तुमच्यासाठी बेस्ट आहे. इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स दिला तर हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका. आवडला तर सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या ग्रुपवर नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.